टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पुण्याचा 2 दिवसाचा मुक्काम उरकून आज पुढच्या मुक्कामाला म्हणजे सासवड येथे असणाऱ्या मुक्कामाला निघालेली आहे। पुण्यात ज्या ठिकाणी ही पालखी मुक्कामी होती त्या ठिकाणी सकाळी पादुकांचे अभिषेक करण्यात आला, पूजा करण्यात आली आणि त्यानंतर ही पालखी जी आहे ते पुण्यातील सासवड या ठिकाणी पुढच्या मुक्कामाला निघालेली आहे। आता दुपारचा 20वा जो आहे तो या पालखीचा वडकी नाला जो दिवे घाटाच्या खाली आहे त्या ठिकाणी झालेला आहे। त्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते खरं तर या पादुकांची पूजा पार पडली, अभिषेक पार पडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही पालखीचे पादुका ज्या आहेत त्या दिवे घाट जो खरं तर या संपूर्ण पालखी मार्गाचा अवघड भाग समजला जातो त्या दिवे घाट मार्गाने पुढे सरकताना पाहायला मिळते। पण त्याआधी जर पाहिलं तर ज्या पालखीसोबत इतर दिंड्या असतात त्या कुठेतरी या मार्गाने पुढे आलेलं पाहायला मिळतं। त्यासोबत येणारा जो वारकऱ्यांचा समुदाय तो या ठिकाणी आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळतोय। अतिशय अवघड अशी दिवेघाटाची चढण असते, अतिशय वेडीवाकडे वळणाची ही वाट आहे आणि ही वेडीवाकडे वाट खरं तर सर करत ही सर्व वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। मोठा उत्साह खरं तर या वारकऱ्यांच्यात पाहायला मिळतोय। तुकाराम ज्ञानोबांच्या जयघोषात हे संपूर्ण वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा एक प्रकारे उत्साह या ठिकाणी भक्तिमय वातावरणात हा संपूर्ण परिसर जो आहे तो नाव निघालेला पाहायला मिळतो। थोड्याच वेळात या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल होणार आहे, मात्र तत्पूर्वी जर पाहिलं तर मोठ्या उत्साहात हे सर्व वारकरी या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसह विनय जगताप, TV9 मराठी, दिवेघाट, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।